केली होती काल. नाही, कोणी सुरुवात नाही केली. विचार सागर. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आज आपण अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता या ठिकाणी पाहणार आहोत. युक्तायुक्तता म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. तोपर्यंत मागील कालचा जो अनुवाद आहे त्या अनुवादाचा थोडा विचार केला तर त्यामध्ये दोन प्रकारचे वादे आपण पाहिले आणि ते दोन प्रकारचे वादी म्हणजे एक आभासवादी आणि एक अवच्छेदवादी. तर अवच्छेदवादी आणि आभासवादी यांचं मत काय आहे? तर अवच्छेदवादी काय म्हणतो की जे सर्वव्यापक चैतन्य आहे त्या सर्व व्यापक चैतन्याला अंतःकरण काय करत असतं? अवच्छेद करत असतं. म्हणून त्याला अवच्छेद किंवा संकोचित करतं किंवा भिन्न अशा पद्धतीनं करतं, म्हणून त्याला अवच्छेदवाद असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये किती गोष्टी आल्या? एक आलं चैतन्य. चैतन्य म्हणजे व्यापक असणारं चैतन्य आणि त्या चैतन्याला अंतःकरणाने काय केलेलं आहे? संकुचित केलेलं आहे, अवच्छेदक केलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं ते जीवाचं स्वरूप मानत असताना एक चैतन्य मानतात आणि त्या चैतन्याला अंतःकरण अवच्छेदक करणारे अंतःकरण मानतात, म्हणून त्याला त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी मानतात. आणि आभासवादी जीवाची व्याख्या करत असताना काय म्हणतात की अंतःकरण ते व्यापक चैतन्याला संकुचित करतं, इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. परंतु संकुचित केल्याच्या नंतर ते आभासासहित संकुचित करतं, मग आभास त्या अंतःकरणामध्ये पडतो. म्हणून आभासवाद्यांचं काय म्हणणं आहे की अंतःकरण विशिष्ट चैतन्य आणि त्या चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिन्हीला त्या ठिकाणी काय आहे? जीव असं त्या ठिकाणी म्हणायचं. तोच जीव प्रमातो किंवा संसारी असं त्याला त्या ठिकाणी म्हणणं. आणि त्या अंतःकरणाने ज्या चैतन्याला संकुचित केलेलं आहे त्याच्या ठिकाणी संसार धर्म वगैरे आहे का? तर संसार धर्म वगैरे काही नाही. मग संसार धर्म कशाचा आहे? आभासाचा आहे. आभासवाद्यांमध्ये का अंतःकरणाचा आहे? विचार जर केला तर आभासाचा. आभासाचा संसार धर्म आहे का? का आभास पण तुका देवचे बरे देवचे बरे तुका नाही जीव तोचे देव नाही काय प्रमाण होतं की तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा. हा जीव प्रतिबिंब रूपाने असताना तो बिंबाहून निराळा आहे का? का संसार धर्म त्याची पण नाही आहे. आभासाच्या ठिकाणी संसार धर्म आहे का? नाही. मग संसार धर्म हे कोणाचे आहेत? अंतःकरणाचे आहेत. हे तर आपल्याला मान्य आहे का नाही? आणि कुटस्थ जो त्याचे आहे का? कुटस्थाची पण इथं विचार जर केला तर कुटस्थाची पण नाही. मग आभासवादी आणि औषधवादी हे जे दुःख संसार धर्म जे आहेत हे कशाचे मानतात? चैतन्य अंशाचे मानत नाही. भले ते आभास असो आभासवाद्यांमध्ये किंवा त्या ठिकाणी औषधवाद्यामध्ये तो साक्षी आत्मा कुटस्थ असो, ठीक आहे. तर त्याच्या ठिकाणी सुद्धा संसार धर्म नाही. तर संसार धर्म आहे कशाचे? तर संसार धर्म अंतःकरणाचे आहेत. म्हणजे त्यांचं सांगण्याची प्रक्रिया भिन्न भिन्न आहे. परंतु प्रक्रिया भिन्न जरी असेल तर त्यांचा सिद्धांत मात्र कसा आहे? एक आहे. म्हणून त्यांचं मत कसं आहे? काल आपण पाहिलं एकदिशी मत येते, ऐक नाही, एकदिशी मत असं आपण कालपर्यंत पाहिलं त्या ठिकाणी. आणि मग त्याच्यामध्ये असं होतं की विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेषाच्या धर्माचा व्यवहार भेद. आता त्याच्यामध्ये आता जरा थोडी आपल्याला संगती लावायची ना, ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार पाहायचा आहे. मग आता काय होतं की एक विशेष असतो, एक विशेषण असतं आणि एक विशिष्ट असतं. तर औषधवादाचा जर विचार केला तर विशेष विशेषण आणि विशिष्ट हा प्रकार मोडत नाही, आहे का नाही? मोडतो का? मोडत नाही. हा प्रकार कशामध्ये येतो? तर हा प्रकार आभासवाद्यांमध्ये येऊ शकतो, पण औषधवाद्यामध्ये येईल का? येणार नाही. मग हे धर्म जातात कुठं नक्की, आहे का नाही? बरं, अंतःकरणाचे धर्म विशेष जे चैतन्य त्याच्या ठिकाणी जातील का?
पाणी गढूळ आहे ना, मग गढूळ पाण्याचा धर्म ज्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं त्याच्यावर जातं का? नाही सूर्यावर ना. जातं का? मग तो धर्म गढूळ पाण्याचा कुठं जातो? पाण्याच्या ठिकाणी. अहो, गढूळ पाण्याचा धर्म त्या असणाऱ्या आरसा आहे का नाही, आरसा, आरशात हा. आपण आपलं मुख पाहतो ना, मग आपलं मुख आरशामध्ये मलिन दिसतं, मग आणि आपलं जे खरं मुख आहे बाहेरचं ते मलिन दिसतं का? आपल्या मुखाचं नाही. जे प्रतिबिंब आहे ते मलिन दिसतं ना. आपलं मुखाचं प्रतिबिंब मलिन कुठं दिसतं? आरशाच्या आतमध्ये दिसतं का नाही? अडचण. मग ते कशामुळे दिसतं? आरशामुळे दिसतं ना. आरशामुळे दिसतं. मग आरशामुळं ते आपलं आरशामधलं प्रतिबिंब मलिन दिसतं. आपलं तर दिसतं का? आपलं दिसत नाही, बरोबर आहे की नाही? मग हा आरशावरला मलिनतेचा धर्म गेला कुठं? आरशात असणाऱ्या प्रतिबिंबावर गेला. आपल्या मुखावर आला का? येत नाही. तसं नाही. अंतःकरणाचा धर्म जातो कुठं बरं? औषधवाद्यांमध्ये कुठंच जात नाही. जातो का कुठं? आणि जर जायचं म्हटलं तर त्याने आभास मांडलाय का? आभास मानत नाही ना. ते काय म्हणतात? अंतःकरणाने सर्वव्यापक चैतन्याला संकुचित केलं. एक चैतन्य आणि अंतःकरण दोन गोष्टी मानल्या का नाही. मग संसार धर्म जो आहे हा कशाचा आहे? चैतन्याचा आहे का अंतःकरणाचा आहे? अंतःकरणाचा. मग अंतःकरणाचा धर्म जातो कुठं आता सांगा? त्यांच्या वादा जर विचार केला तर जाणं शक्य आहे का कुठं? कुठं जात नाही, अंतःकरणातच असतं. अंतःकरणात राहतो, बरोबर आहे की नाही? मग आता मुक्त कशाला व्हायचंय? आभासाला मुक्त व्हायचंय का अंतःकरणाला मुक्त व्हायचं का? अंतःकरण मुळात जडच आहे विचार जर केला तर. अंतःकरण जड. अंतःकरण जड आहे, आभासाला मुक्त व्हायचं. मग अंतःकरणाचा धर्म अंतःकरणावरती साक्षीनं लावायचा का आभासाने लावायचा? आभासाने. आभास. मग आपल्याला औषधवाद सोपा का आभासवाद सोपा वाटतो? आभासवाद सोपा. आभासवाद सोपा वाटतो आहे की नाही? मग त्याच्यात असं होतं की त्यांचं म्हणणं कधी कधी विशेष जे आहे त्या विशेषाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावरती होते, म्हणजे जीवावरती होते. कधी कधी विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावरती होते आणि कधी कधी विशेषाची आणि विशेषणाची प्रतीती विशिष्ट असणाऱ्या जीवावरती होत असते आहे की नाही. आता मी फक्त एक सांगतो, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं की कधी कधी विशेषाची आणि विशेषाची प्रतीती विशिष्टावरती होते. उदाहरण देऊन सांगा. शस्त्रीचं उदाहरण दिलं. शस्त्री युद्धामध्ये गेला, काय काय घेऊन गेला? युद्धामध्ये गेला म्हणजे स्वतः पुरुषही गेला आणि ज्याने शस्त्र धारण केलं तो पण युद्धामध्ये गेला. याच्यातून काय होतं? म्हणजे शस्त्री शब्द जेव्हा येतो की नाही, शस्त्री म्हणजे झाला विशिष्ट आणि त्याच्यामध्ये शस्त्र आणि शस्त्र धारण करणारा पुरुष युद्धात गेला म्हणजे विशेषणही गेलं. विशेषण काय आहे त्याच्यामध्ये? शस्त्र विशेषण. शस्त्र विशेषण आहे आणि विशेष काय आहे? शस्त्र धारण आणि हे दोघं युद्धात गेले म्हणजे शस्त्री शब्दाने विशिष्ट आला आणि विशिष्ट आल्याच्या नंतर शस्त्र पण त्याच्यात आलं आणि पुरुष पण त्याच्यामध्ये आले. मग विशेष आणि विशेषण या दोघांचे धर्म आले कुठं? विशिष्टावरती आले. कधी कधी विशेषणाचा धर्म विशिष्टावरती प्रतीत होतो. कोणतं उदाहरण? विशेषणाचा धर्म विशिष्टावरती प्रतीत होतो. घट आकाशाचा. घट आकाशाचा नाश झाला आहे, ऐक नाही. आता आकाश फुटत का घट फुटतो? घट फुटतो, ऐक नाही. आणि काय म्हणलं तुम्ही? घटाकाशाचा नाश झाला म्हणजे विशिष्टावरती काय आलं? फुटल्या मुळात घट, ऐक नाही. ते विशेषण, ऐक नाही, त्याची प्रतीती, घटाची प्रतीती विशिष्ट जो जीव, ऐक नाही, म्हणजेच घटाकाश त्याच्यावरती आली का नाही? त्याच्यावरती आली. कधी कधी विशेषाची प्रतीती विशिष्टावरती येते. उदाहरण काय? कुंडलवान पुरुष हा काय आहे? विशेष आहे, ऐक नाही. आणि पुरुष विशेष आहे, कुंडल मात्र पुरुष विशेष विशेष. आहे. पुरुष विशेष आणि कुंडल विशेषण. झोपतो कोण? कुंडल झोपले का पुरुष झोपलेला आहे? पुरुष झोपला आहे का नाही. आणि तुम्ही काय म्हणले? कुंडलवान पुरुष झोपला म्हणजे विशिष्ट झोपला, आहे का नाही. मग विशिष्टामध्ये काय काय झोपलं जातं?
पुरुषच झोपला जाऊ शकतो, ऐक नाही. कुंडल मात्र झोपले जातात का? नाही. म्हणून त्या विशेष असणाऱ्या पुरुषाची प्रतीती कुठे गेली? विशिष्टावरती गेली. असं आपण पाहिलं की नाही? असं आपण पाहिलं. म्हणजे हा विचार आपला काल व्यवस्थित झाला. याच्यावरती तुम्ही विचार केला का रात्री? नाही केला ना? नाही, कोणी लिंक पाठवली नव्हती. हो ना, हीच तर अडचण आहे ना. कोणी तुकोबाया म्हणले मी सावध झालो हरचे आलो जागरणं. सावध व्हावं लागतं माणसाने. आता जागं राहिलं ना, बरं का, जागा असलं ना तर होतं सावध. जो झोपीत जातो त्याला कसं सावध करायचं बरं? पाठात तरी सावध राहिलं पाहिजे. आता ते वारंवार सांगणं म्हणजे काय होतं माहिती आहे का? ते इज्जत राहत नाही माणसाला, बेइज्जत होऊन जातो. त्यापेक्षा ते न सांगितलेलं चांगलं. ते आपलं जेव्हा पुण्य उदयाला येईल ना, तेव्हाच तिथून पुढं माळ्याने किती जरी त्या फुलझाडांना पाणी घातलं, सगळं व्यवस्थित केलं वेळच्या वेळेला, पण जोपर्यंत वसंत आपल्या त्या याच्यात येत नाही ना, ऐक नाही, तोपर्यंत किती पाणी घाला आणि किती संगोपन करा, काही होणार नाही. तसं आपल्या अंतःकरणाची जोपर्यंत आपल्यावर कृपा होणार नाही, तोपर्यंत ही हालचाल वगैरे काही गोष्टी होणार नाही. होईल ज्यावेळेस आपलं पुण्य उदाले भगवंत कृपा करेल, होईल तिथपासून. चला, इथपर्यंत आपलं लक्षात आलं. त्याचप्रमाणे विशेष हे राहिलं होतं आपलं कालचं पॅरेग्राफ ना, खालचं पण. त्याचप्रमाणे विशेष जे साक्षी चैतन्य, त्याच्या ठिकाणी संसार धर्म यत्किंचितही नाहीत. हे एकवाद्यांना म्हणजे हे औषधवाद्याला मान्य आहे का आभासवाद्याला पण मान्य आहे की जो साक्षी विशेष जो साक्षी आहे त्या साक्षीच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी, कुटस्थाच्या ठिकाणी जो संसार धर्म आहे तो यत्किंचितही नाही. तो संसार धर्म फक्त अंतकरण आहे. म्हणजे आपण अंतकरण कोणतं? उपाधी अंतकरण का विशेषण अंतकरण मांडलं? विशेषण अंतकरण त्याच्या ठिकाणी मांडलं संसार धर्म. संसार धर्म हा साक्षीच्या ठिकाणी मांडला का विशेषण अंतकरण त्याच्या ठिकाणी मांडला? आणि हे कोणत्या मताला मान्य आहे? विशेषण अंतःकरणाच्या ठिकाणी म्हणतो. कोणत्या मताला मान्य आहे? कोणत्या वाद्याला मान्य आहे? दोघांना मान्य आहे ना? हा, हे लक्षात बरं. मग त्याचप्रमाणे विशेष जे साक्षी चैतन्य त्याच्या ठिकाणी संसार धर्म यत्किंचितही नाहीत. ते फक्त विशेषण जे अंतकरण त्याच्या ठिकाणी आहे. ऐक नाही, हे मागे जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट करून सांगितले. आपण मागे चैतन्याचे प्रकार पाहिले का नाही? आधी आकाशाचे प्रकार पाहायला लागले आपल्याला. मग आकाशाच्या प्रकाराने आपण त्या चैतन्याचे प्रकार पाहिले. कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य, हे आपण चैतन्याचे काय केले? प्रकार करून पाहिले. त्याच्यामध्ये जीवाचं लक्षण पाहिलं, ऐक नाही. आणि जीवाचं लक्षण पाहता असताना कोणत्या आकाशाचं उदाहरण दिलं का ज्याच्यामध्ये आपल्याला जीव चैतन्याचं लक्षण कळालं? जल आकाशाचं उदाहरण पाहिलं. घटात आकाश आलं, आकाशात पाणी आहे, ऐक नाही. मग त्या आकाशात परत काय आलेलं आहे? पाण्यामध्ये काय आलेलं आहे? परत आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आकाशात पाणी, पाण्यामध्ये परत आकाशाचं काय पडलं? प्रतिबिंब पाहिलं. हे आपण मागं पाहिलंय ना? पाहिलं त्याच्यामध्ये. मग संसार धर्म कशाचे येतात की ते अंतकरण आहे. अंतकरणामध्ये जो आभास आहे त्या आभासाच्याच आपण काय पाहिल्या? 7 अवस्था पाहिल्या. 3 अवस्था बंध ही तुला कारण ठरल्या, 2 अवस्था मुक्ततेला कारण ठरल्या सुटका होण्याकरता, ऐक नाही. आणि 2 अवस्था स्वच्छंदाने मुक्त विधेय मुक्ताच्या अवस्था भोगण्यासारख्या आहेत. 3 अवस्था बंध हे तुला त्याच्यामध्ये अज्ञान, आवरण आणि विक्षेप पाहिल्या. 2 अवस्था त्याला मुक्त करतात, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. आणि त्याच्यानंतर 2 अवस्था आहे त्याला स्वच्छंदाने मोकळं झालं. अशा 2 अवस्था म्हणजे कोणत्या आहे? शोकनाश आणि आनंद व्यक्ती. हे आता आपल्या पक्क लक्षात राहिलं, ठीक आहे ना? हे जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट करून सांगितले. आता विशेषण जे अंतकरण त्याच्या ठिकाणी संसार धर्माची विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव याचे ठिकाणी प्रतीती येते. बघा आता. तर आता काय म्हटलं की आता विशेषण जे काही अंतकरण आहे ना त्याच्या ठिकाणी संसार धर्म कशाच्या ठिकाणी आहे ना? त्या ठिकाणी साक्षी आत्मा कुठस्थ त्याच्या ठिकाणी नाही. आणि जो आभास आहे त्याच्या ठिकाणी पण नाही. कारण आड्यात नाही तर पोऱ्यात येईल कुठून? आधी आड्यात असल्या पाहिजे ना,
ऐक नाही, विहिरीमध्ये सारखं बादली शेंदायचं काम सुरूच आहे, पण खाली काय, उन्हाळ्याचा दिवस आहे, खडखडीत उन्हाळा पडलाय, खाली दगड धोंडे, पाण्याचा तपास नाही, आणि किती काही पाणी आपण काढण्याचा प्रयत्न केला, येईल का बादलीत पाणी? येणार नाही. खालीच नाही तर वर येईल कुठून? तसं संसार धर्म कुठं नाही, साक्षीच्या ठिकाणीच नाही, आभासाच्या ठिकाणी येईल कुठून? ऐक नाही, असं होतं की नाही? मग हे संसार धर्म आहे कुठं? तर हे सारे संसार धर्म आहे कुठं? बुद्धीच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. आणि ते धर्म, त्या धर्मामुळं ह्या बाकीच्या गोष्टी घडतात, बरोबर ना? एक ओढाळ गाय, बरोबर ना? एका ओढाळ गायनं अनेक गायांना ओढाळ केलं का नाही? होऊ शकतं. तसं एक अंतःकरण खराब झालं की बाकीचे सगळेच धर्म कसे होतात? खराब त्या ठिकाणी होऊन जात असतात. तसं हे कधी कधी विशेषाची प्रतीती विशिष्टावरती येते, कधी कधी विशेषणाची प्रतीती विशिष्टावरती येते, कधी कधी विशेषणाची प्रतीती विशिष्टावरती येते. याला कारण काय? याला फक्त कारण अंतःकरण आहे, बाकी काही कारण नाही, असं लक्षात घ्या. म्हणून आता विशेषण जे अंतःकरण, त्याच्या ठिकाणी संसार धर्माची, म्हणजे संसार धर्म, जन्म मरणादी सुखदुःखादी, हे काही जे संसार धर्म आहे, विशिष्ट जो प्रमाता, बघा, संसार धर्म त्याची प्रतीती, विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव, ऐक नाही, त्याला प्रमाता म्हणा, जीव म्हणा, अजून काय म्हणू शकतो त्याला आपण अंतःकरणाच्या सापेक्ष? त्याला विशिष्ट संसारी म्हणू शकतो ना आपण, त्याला संसारी पण म्हणू शकतो आपण. म्हणून विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव याच्या ठिकाणी प्रतीती येते. कशामुळे येते? त्या अंतःकरणामुळे येते. आणि त्याचप्रमाणे मी करता भोगता आहे असा जीवाचा व्यवहार होतो. जीवाचा व्यवहार मी करता भोगता आहे असा का होतो? तर त्याला कारण आहे अंतःकरण. अंतःकरणामुळं कधी कधी विशेषणाची, कधी कधी विशेषाची प्रतीती विशिष्टावरती येते, आणि म्हणून तो जीव काय म्हणतो, म्हणून तो आभास काय म्हणतो, म्हणून तो धर्म आपल्या ठिकाणी घेतो आणि म्हणतो मी करता आहे, मी भोगता आहे, मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण, शूद्र, वैश्य, संसार धर्म माझे, मला जन्म मरण, असं तो म्हणत असतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे अंतःकरण. म्हणून असा जीवाचा व्यवहार होतो. पण तो संसार वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे. पण जर वर विचार जर केला, ऐक ना, उपनिर्दिष्ट जो विचार आलेला आहे त्याचा जर विचार केला तर हा सर्व धर्म कशाचा आहे? अंतःकरणाचा आहे. कशाचा नाही? बिंबाचा नाही का प्रतिबिंबाचा पण नाही? दोघांचा पण नाही. दोघांचाही नाही, केवळ अंतःकरणाचा आहे. असं सारखं सारखं करा बरं विचार तुम्ही. का बघा, मला वाईट वाटतं म्हणजे मला कसं वाईट वाटेल? मला वाईट वाटायचं काही कारण नाही, हे अंतःकरणामुळं मला वाईट वाटतं, असं म्हणा बरं. आता धर्म कुठे गेला? तुमच्यावर आला का गेला अंतःकरणावरती? अंतःकरणावर. असं करा ना वारंवार विचार. मला उठवत नाही, म्हणा बरं असं. मला उठवत नाही का अंतःकरण उठून देत नाही? बरोबर म्हणले, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. साक्षी काय सावध नाही का? सावधच आहे ते, का नित्यमुक्तच आहे? मग सावध झालो म्हणजे काय केलं? त्या सावध म्हणजे अंतःकरणातून सावध झालो, अंतःकरणातून जागो झालो, अंतःकरणाची कृपा झाली. ऐकणे म्हणून आलो या देशा, नाहीतरी भरलो दिशा, काहीतरी सुरात आहे त्या अभंगाची, काकड्यामध्ये म्हणतो आपण. ऐक नाही, काय केली? कोणी कृपा केली? त्यानेच कृपा केली ना. तिथंच आधी कृपा व्हावं लागते, त्याला अंतःकरणाची कृपा असं म्हटलं जातं. तिथंच मनुष्य सावध होतो, आणि तिथं जर सावध झाला नाही तर मग कुठं राजा एक देवपुरी त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तो एक देवापुरामध्ये आहे का नाही? त्यानेच आपल्यावर कृपा केली. म्हणजेच कोणती कृपा झाली? ईश्वर कृपा, गुरु कृपा, का ग्रंथ कृपा, का त्यालाच अंतःकरण कृपा म्हणायची? सगळ्या सर्व 4 कृपेमध्ये अंतःकरणाची कृपा श्रेष्ठ मानली का नाही? साधू संत रोज आपल्याला मार्गदर्शन करतात, पण आपण जागे होतो का? ईश्वर तत्पर नाही का कृपा करण्याकरता? ग्रंथ तत्पर नाही का ज्ञान देण्याकरता? श्री गुरु तत्पर नाही का? ईश्वर तत्पर नाही का? सगळे तयार आहे, अंतःकरण तयार नाही. हे अंतःकरण तयार नाही, जोपर्यंत अंतःकरणाची कृपा होत नाही तोपर्यंत आता ते जाधव बाबा सांगतात, ते आपल्याला योग्य वाटत नाही, पण ते म्हणतात बाळा जेव असं म्हणतो, ऐक नाही. तो म्हणतो नाही जेवणार मी,
ते ताटली ते जेवण घेऊनच हातामध्ये घेऊन आहे का नाही त्याला खाली पाडलं म्हणे आणि त्याच्या छातीवर बसले, त्याच्या तोंडात घास भरवला. आता मला खा. तो म्हणला माझ्या छातीवर बसा, माझ्या तोंडात घास भरवा. शेवटी गिळायचं कोणच्या हातात आहे बरं? हा, बाळाच्या तसं तुम्ही किती काही जीव काढा, गिळायचं कोणाच्या हातात आहे? ते रोज काही ना काही कारण सांगणार, अमुक झालं आज, अस्तमुक झालं, हे झालं, किती काही जीव काढा, शेवटी गिळायचं त्यांच्या हातामध्ये असतं ना. आपल्या काय हातामध्ये? ते कधी गिळलं जातं? आपल्या अंतःकरणाची कृपा व्हावं लागते, तेव्हाच ते गिळलं जातं. हे तत्वज्ञान असं कोणाला पण नाही गिळत ना, आहे का नाही? मग याला कारण काय? याला कारण केवळ आपलं असणारं अंतःकरण आहे आणि अंतःकरणाचे धर्मच त्या आवासावरती वारंवार येत असतं. बघा ना, इतका बारीक विचार चाललाय, कशासाठी विचार चाललेला आहे? आपल्याला भगवंताने आपल्यावरती कृपा केली, आपल्या गुरुंनी कृपा केली, म्हणूनच आपण इथपर्यंत कसं तरी आलोय. लक्षात घ्या, चौथ्या तरंगापर्यंत थांबणं सोपं नाही. इथं या इतकं लोकांना आळस येतो, नको वाटत हे बाजूला ठेवा असं वाटतं सगळ्यांना. इथपर्यंत विचार सहन होत नाही, ऐका नाही. हे तेज आहे खरं. हे अक्षर नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे ब्रह्म साम्राज्य, ऐक नाही, ब्रह्माचं साम्राज्य आणि त्याची दीपिका म्हणजे प्रकाशित करणारे हे एक एक शब्द, एक एक अक्षर आहे आपल्याला मुक्त करणारे विचार आहे याच्यामध्ये. इथपर्यंत सर्वजण नाही येऊ शकत, एवढे लोक आले, त्यांची कृपा झाली म्हणून इथपर्यंत आपण आलो. असो, पण तो संसार वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे. आणि हे लक्षात आलं का? हा संसार धर्म कशाचा आहे? अंतःकरणाचा आहे. अधिष्ठान आत्मचैतन्याचं नाही. आणि जे आपलं अंतःकरण अधिष्ठान आहे, ज्याला आपण आत्मसाक्षी कुटस्थ म्हणतो, त्याचा मात्र अजिबात नाही. त्याचाच नाही म्हणजे बिंबाचा नाही तर प्रतिबिंबाचा कुठून येईल? त्याचा येऊ शकत नाही. ह्या सिद्धांताचा मोक्षणे वारंवार विचार करणे आवश्यक आहे. तिथं प्रश्नच तयार करायचा. या सिद्धांताचा, कोणत्या सिद्धांताचा? मोक्षणे काय करायचा? वारंवार विचार करायचा. म्हणजे काय? चिंतने तद्रूपता. वारंवार त्याचं काय करायचं? चिंतन करायचं. हे चिंतन केलं तरच खरं आपल्याला तद्रूप होता येतं, म्हणजे साक्षात्कार करून घेता येतो. आता मी जाधवबाबांच्या पाठामध्ये असा एक विचार ऐकला, तर ते बाकीच्यांना जरा त्यावर थोडं वाईट वाटेल, पण ते म्हणले वाईट वाटलं तर वाटू दे, त्याला काय करणार आहे आपण? ऐक नाही. तर ते म्हणले साक्षात्कार म्हणजे काय? ऐक नाही. बहुतेक लोक म्हणतात, अहो आम्हाला खरं प्रत्यक्ष साक्षात्कार काय झाला. म्हणले काय झालं? अहो इतका ताप आला मला, इतका ताप आला. आणि मग मी काय केलं की एका व्यक्तीकडे गेलो, त्याला काय म्हणतो आपण? देवऋषी वगैरे असं म्हणतो, ऐक नाही. आता हे भरपूर आहे समाजामध्ये, तुम्हाला सांगतो. आणि मग त्याने असं केलं आणि मला बरंच वाटलं, आहे का नाही? बरंच वाटलं, म्हणून मला साक्षात्कार झाला त्याचा मला प्रत्यक्ष अनुभूती आली, साक्षात्कार झाला. बरं ठीक आहे, आता त्याने एका तापातून वाचवलं, परत तुला ताप येणार नाही का? तेवढंच ताप आहे? आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, हे ताप नाही का? मग ह्या तापातून का वाचवलं नाही बरं तुम्हाला? का ह्या तापातून कोणी वाचवू शकत नाही तुम्हाला? देव तरी वाचवेल का तुम्हाला या तापातून? का देव सुद्धा भोगायच लावेल? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग तुम्हाला एका तापातून वाचवलं म्हणजे साक्षात्कार. का तुमचं पुण्यच उदायला आलं होतं खरं तिथं? का आपल्या पाप पुण्यामुळे आपल्याला सुख दुःख होतात? मग हा साक्षात्कार म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ देवाच्या ठिकाणी काय आला, भले देवऋषीला सोडून द्या, दुसरा घ्या एखादा, देवाला साकडं घातलं, अमुक केलं तमुक केलं, त्याने तुम्हाला मुक्त केलं, ठीक आहे. याचा अर्थ काय होतो? त्या ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य असे दोष नाही येणार का? येतील ना, ऐक नाही. उलट भक्त जर असेल तो तरी पण तो भक्ताला सुद्धा सोडत नाही, ऐक नाही. आपण मागं प्रेमानंद बाबांचं उदाहरण पाहिलं का नाही? म्हणले एकदम 100 गुंड त्याला मारायला आले. तुम्हाला एवढं जन्माला आल्यापासून मी पुण्यकर्म करतोय, धर्माने वागवतोय, 100 लोक मला मारायला आले, फक्त मला देवाची 5 मिनटं पूजा करून देवासंग बोलला आणि देवा मला हे काय केलं? तुम्हाला उलट मी तुला सहाय्यकारी झालो. म्हणलं का? म्हणले आता त्या 100 तू मारलं मागच्या वेळेस, तुला 100 जन्म घ्यायचे का नाही? मग 100 जन्म घेण्यापेक्षा मी काय केलं? 100 एकत्र केलं आणि 100 जण एकत्र मारतील तुला, म्हणजे 100 जन्म तू सुटका झाली का नाही तुझी? पण मुक्त करता आलं का? भोगायला लावलं का नाही? अहो भोगायच लावा लागत. सगळं ज्ञानोबराय तुकोबांना भोगावं लागलं. ते काय कमी होते का? काही कमी सामर्थ्य होतं का? देवाकडं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, याच्यापेक्षा संताकडे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम काकण बरं श्रेष्ठ आहे. त्यांना जर सुटलं नाही तर हे कोणाला सुटणार आहे? कोणाला सुटणार नाही. मग हे साक्षात्कार म्हणून नक्की आहे तरी काय, असा प्रश्न उभा राहतो ना. साक्षात्कार म्हणजे काय माहिती का? ह्या गोष्टीचा वारंवार विचार करणं. आणि हा संसार धर्म माझ्या ठिकाणी अजिबात सुद्धा नाही. मी सगळ्यातून कसा आहे? मुक्त आहे.
असा वारंवार विचार करणं, याला साक्षात करायचं, याला साक्षात्कार असं म्हणायचं. ऐका नाही, काय अभंग आहे तुकोबरांचा? ते म्हणले, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हेच देवाचे दर्शन. मान नाही, अपमान नाही, सुख नाही, दुःख नाही, गुंडोनी ठेवायचे, अंतःकरणाचे आहे असं माना. ऐक नाही, हेच देवाचे दर्शन. आता सांगा, तुम्हाला सुख होईल का दुःख होईल? ना पाप ना पुण्य ना काहीच नाही तुमच्याजवळ. आता सुख दुःख होईल का तुम्हाला? आता तुम्ही नाही का, निर्द्वंद निशंक विचारिता मयी सुखानंद हृदयी होऊन ठेले, निर्द्वंद सुखदुःखारहित मुक्त झालेले, ऐक नाही. आणि विचारतामयी, या मही म्हणजे पृथ्वीवरती काय करतात? विचारण करतात. ते मुक्त नाही का? तेच खरे मुक्त आहे. ऐक नाही, ही मुक्त अवस्था आपल्याला सहज त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. पण कशाने होईन बरं? देवाला नारळ फोडून होईल का? पेढे वाटून होईल का? बरं, वारी केली तर होईल का? वारी करू नाही का? वारी करावा. कशासाठी वारी करायची? अहो, संतांची संगत होती ना आपल्याला. संतांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर हे विचार येतात की नाही, म्हणून वारी करायची असते. का नुसते पाय दुखवण्यासाठी वारी करायची? लोक वजन कमी करण्याकरता वारी करतात. प्रत्येकाचा हेतू भिन्न भिन्न असतो, त्याने काहीच होत नाही. ऐक ना, पंढरीचे अधिकारी आणि पंढरीचे वारीकरी ते अधिकारी मोक्षाचे, याचा अर्थ काय होतो? संतांची संगत होती आणि याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासी ग्रंथ केले, तिरीचे काय पुरीचे भ्रमण वगैरे सगळं याच्यासाठी संत पाय हे सेवावे. तुकोबरा म्हणले, संतांच्या चरणाच्या जवळ तुम्हाला जाता आलं पाहिजे. याच्यासाठी ह्या वाऱ्या वगैरे सगळ्या केलेल्या आहे. ते वजन कमी करण्यासाठी आणि नुसतं फेऱ्या घालण्याकरता वारी नाही आहे. आईच्या पोटात वारी केली, अभिमान आहे तुला. या का वारीत जर तुला मुक्त होता आलं नाही, मग तू वाऱ्या करून काय केलं बाबा? आहे का नाही? तर साक्षात्कार म्हणजे काय? हे सगळे धर्म अंतःकरणाचे आहे, त्या अंतःकरणावर घालून मी मुक्त आहे. बरं, जो त्याचा आत्मा आहे, जो साक्षी आहे, कुठस्थ आहे, त्याला त्याचं दर्शन होईल का? होईल का सांगा बरं? बरं, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होतं का? एक पंचदशी त्याच्यामध्ये असं लिहिलं, नटू कितीही पटू झाला तो आपल्या खांद्यावर कधीच बसू शकत नाही. उदाहरण आहे, नटू कितीही पटू झाला तो आपल्या खांद्यावर कधी बसेल का? नाही, बरोबर ना? या डोळ्याने सगळ्याला पाहता येतं, ह्या डोळ्याने कधी डोळ्याला पाहिलं का? नाही ना पाहिलं. अहो, असं असतं. साक्षात्कार म्हणजे काय? मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे असा निश्चय करणं. आणि कशा निश्चय करणं? आत्म्याने निश्चय करणं का बुद्धीने निश्चय करणं? बुद्धीने. बुद्धीने निश्चय कर. हाची निश्चय माझा, म्हणण्याचं तात्पर्य बुद्धीचा. परी मी निश्चय दुजा. बुद्धी जड आहे, मी मात्र चेतन आहे. आहे का नाही? असं असं जर विचार केला ना, तोच त्या ठिकाणी मुक्त होतो. आणि त्यालाच काय म्हणायचं? साक्षात्कार असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे. म्हणून या सिद्धांताचा मोक्षने वारंवार विचार करणे आवश्यक आहे. आणि यालाच असं म्हणायचं, विचार झाल्याच्या नंतर आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेची या, हाच खरा साक्षात्कार आहे. सगळ्यातून मुक्त होणं हाच खरा साक्षात्कार आहे. तो सच्चिदानंद असणारा साक्षी मुक्त आहे की नाही सगळ्यातून? आणि आपल्याला जर मुक्त अवस्था प्राप्त होत असेल तर आपण पण मुक्त झालो म्हणजे मी साक्षी आता मुक्त आहे असं म्हणाल काय हरकत आहे का? हरकत म्हणण्यापेक्षा म्हणायला पण शिल्लक राहत नाही. आहे का नाही? असं आहे का नाही? खादिल्याची गोडी देखली अशी नाही, साखर खाल्ली एखाद्याने आणि एखाद्याने पाहिली. फरक आहे का नाही याच्यामध्ये फरक असतो तसा. चला ठीक आहे, हा लक्षात आला मुद्दा तुमच्या सर्वांच्या. आता अवच्छेद आपलं परिच्छेद क्रमांक 50, अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे? तुम्हाला आभासवाद योग्य वाटला का अवच्छेदवाद योग्य वाटता? याच्यातून नक्की तुम्हाला कोणता वाद घ्यावा वाटतो? त्याच्यात काय करू आपण? युक्तायुक्तता करू, निवड करू त्याच्यातून आपण. आता प्रसंग प्राप्त झाला की नाही आपल्याला, नक्की कोणत्या वादाचा विचार करू? अवच्छेदवादाचा विचार करू का आभासवादाचा विचार करू? अशी दुविधा अवस्था निर्माण झाली. म्हणून हा प्रसंग आपल्याला प्राप्त झाला ना, प्रसंग प्राप्त झालेला आहे. आता प्रसंग प्राप्त, अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्ततेचा विचार करू. मुमुक्षूच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगलेच आहे. जर उत्तम अधिकारी असेल तर त्याला अवच्छेदवाद सुद्धा योग्य आहे, ऐक नाही. आणि मंद अधिकारी असेल तर तो काय म्हणतो, बाबा आपला आभासवाद काय त्या ठिकाणी
चांगला आहे का नाही. एक विद्यारण्य स्वामीने सांगितला आणि एक काहीतरी त्यांचं नाव आलं, एक शंकराचार्यांचं आहे, भाष्यकारांचं आहे. एक भाष्यकार म्हणजे कोण, शंकराचार्य आहे का नाही. वाचस्पती मिश्र त्यांचं आहे. वाचस्पती मिश्र आहे. हा, वाचस्पती मिश्र. वाचस्पती मिश्र आहे का. बरं, वाचस्पती मिश्रांचा एक वाद आहे आणि एक वाद कोणाचा आहे, विद्यारण्य स्वामींचा. नाही, माईक चालू करून बोला. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. शंकराचार्यांचं एक आहे का हा. नाही, आणि एक विद्यारण्य स्वामी त्यांचं एक वाद आहे त्याच्यामध्ये, आहे का नाही. 2 वाद आहे त्याच्यात. ठीक आहे. मुमुक्षूच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगले. आता जसं त्याची बुद्धी चांगली कुशग्र आहे तर त्याला औषधवाद सुद्धा छान वाटू शकतो. पण एखाद्याची बुद्धी मंद असेल तर तो म्हणा बाबा आपला आभासवाद काय आहे, सरळ आहे त्याच्यामध्ये. तर मुमुक्षूच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगलेच आहेत. तथापि तरी पण मंद बुद्धी मुमुक्षूस विषयांची समजूत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकाराने आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटला आहे, ऐक नाही. तर आता बघा इथं दोघांनी काय म्हटलेलं आहे की आभासवाद आहे ना हा चांगलाच आहे. म्हणजे संत काय करतात, जसं आता संस्कृतमध्ये गीता होतीच ना, पण आता माऊलींना असं वाटलं की संस्कृत लोकांना कळणार नाही, मग तीच गीता काय केली आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने काय केली, सोपी करून दाखवली. तसं आता संतांच्या पोटामध्ये हा कळवळा असतो का सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं, जीवाचं कल्याण व्हावं. मग औषधवाद सांगून कल्याण होईल का, आणि तितकी कुशाग्र बुद्धी आपली आहे का, नाही. म्हणून आता विद्यारण्य स्वामींना असं वाटलं, कारण आपण आता हे ग्रंथ पाहतो ना, पंचदशी वगैरे, विद्यारण्य स्वामी किंवा शंकराचार्य वगैरे यांचे काय त्याच्यावरती सगळे भाष्य झालेले आहे. मग यांना असं वाटलं की आभासवाद आहे ना हा बरं. आता मी काय म्हणतो, औषधवाद असो नाहीतर आभासवाद असो, आपल्याला त्याचं स्वरूप काय हे तर कळलं पाहिजे का नाही. मग आता औषधवादातून नाही कळत, पण आभासवादातून कळतं का नाही. बरं, मग आता आपल्याला आभासवादातून जर कळत असेल तर औषधवादाचा कशाला जास्त विचार करायचा. बुद्धी कुशाग्र असेल तर करा, पण आपली बुद्धी कुशाग्र नसेल तर काय करा, सोप्या सोपा आपला आभासवाद माना. आपल्याला पण कळतो आणि दुसऱ्याला पण आपल्याला सहज सांगता येतो की नाही, सहज अशा पद्धतीने सांगता येतो. मग शंकराचार्य असो किंवा विद्यारण्य स्वामी असो, या दोघांनी काय केलं, औषधवादापेक्षा आभासवाद कसा आहे, श्रेष्ठ आहे. आणि कोणासाठी, ज्याची बुद्धी कुशाग्र आहे त्याच्यासाठी, का ज्याची बुद्धी मंद आहे त्याच्यासाठी. मंद आहे त्याच्यासाठी. ज्याची बुद्धी मंद आहे त्याच्यासाठी त्याने आभासवाद बाबा हा तुमच्यासाठी चांगला आहे. औषधवाद सहजासहजी लक्षात येण्यासारखा नाही. आपल्याला तरी कुठे लक्षात आला नाही, आला लक्षात, आहे का नाही. तथापि मंदबुद्धी मोक्ष विषयाची समजत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटला आहे. चांगला म्हणण्यास कारण एवढेच की, आता हा चांगला म्हणण्यास कारण काय बाबा, तर त्याचं कारण आता ती संगती पण लावून देतात बरं का, नुसतं चांगला म्हणून नाही जमत, ऐका नाही. तुम्ही संगती लावून द्या आम्हाला, ते संगती पण लावून देतात. कसा तर पहा, पंचमहाभूतांची कार्य जशी घट पटादी जड पदार्थ आहेत तसे अंतकरणही भूत कार्य आहे, आहे का नाही. आता पंचमहाभूताचे कार्य आहे का नाही, घट म्हणा, पट म्हणा, मठ म्हणा, अमुक म्हणा, तमुक म्हणा, हे सगळं पंचमहाभूतातूनच येतं का नाही. आपलं पंचकरण आता 5व्या तरंगात थोडं होईल, मग तुम्हाला कळेल का त्या सत्वगुणाचं कार्य काय, तमगुणाचं कार्य काय, रजगुणाचं कार्य काय, ते पदार्थ कसे उत्पन्न होतात हे आपण पुढं पाहणारच आहोत. पण हे सगळं पंचमहाभूताचंच आहे ना, हे साकाराला जे आलेलं आहे, जे आकारामध्ये आलेलं आहे, हे पंचमहाभूताचंच कार्य आहे का नाही. मग सगळंच आकाराला येतं, निराकाराला काहीच येत नाही का. हवेला कोणता आकार आहे, हवा आकार येत आहे ना. मग अंतकरण पण आकार येत आहे का नाही. पण पंचमहाभूताचं कार्य आहे का नाही. सुख दुःख पाप पुण्य हे सुद्धा आकारात आहे का. तुम्हाला सुख दिसलं का, पाप पुण्य दिसले का, म्हणजे याचा अर्थ सगळं आकारात यावं असं काही नाही. मग काही निराकारामध्ये पण असतं. मग ते सगळे धर्म कशाचे आहेत, पंचमहाभूताचे कार्य आहेत. घट म्हणा, पट म्हणा, तसं अंतकरण सुद्धा ते पंचमहाभूताचंच कार्य आहे का नाही. पंचमहाभूताचं त्या ठिकाणी काय कार्य आहे. म्हणून
पंचमहाभूताची कार्य जशी घट पटादी जड पदार्थ आहे तसे अंतःकरणही भूत कार्य आहे. मग आता जर हे घट पटादी जड पदार्थ असेल तर अंतःकरण चेतन होईल का जड होईल? जडच. अंतःकरणही जडच आहे. ऐक नाही, अंतःकरण सुद्धा कसे जडच आहे असंच मानावं लागेल आपल्याला. तसे अंतःकरणही भूत कार्य आहे. मग असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्य जसे जीव म्हणावणे. बघा आता असे असून फक्त आता याच्यामध्ये जे अंतःकरण आहे ना ते अंतःकरण काय म्हणजे त्याला सार असं म्हणू शकतो आपण. सार ऐक नाही म्हणजे काय असतं की जसं दूध आहे आणि दुधातून आपण काय काढलं, लोणी तूप वगैरे काढतो की नाही, ते त्या दुधातलं काय खरं सार आहे का नाही. तसं ह्या पंचमहाभूताचा सगळा अर्क सगळा सार असं त्याला आपण म्हणू शकतो. का बरं त्याला असं म्हणू शकतो? त्याला आपण म्हणतो अंतःकरण. अंतः म्हणजे आत, ऐक नाही आत, आणि करण म्हणजे काय? करण शब्दाचा विचार केला की नाही आपण, करण शब्दाने साधनच होतं ऐक नाही, पण करण शब्दाने अजून विचार येतो की नाही आपल्याला? साधारण कारण का असाधारण कारण? असाधारण. असाधारण कारण म्हणजे विशेष आहे, त्यालाच आपण विशेष असं म्हणू शकतो की नाही. तसं अंतःकरण हे विशेष आहे की नाही जाणण्यास. डोळ्याने एखादी गोष्ट पाहिली तुम्ही, डोळ्या किती काळ आठवणीमध्ये ठेवलं बरं? ते साठवतो कुठं आपल्याला? तो विचार संस्कार अंतःकरणामध्ये साठवतो ना. मग या अंतःकरणामध्ये सगळं साठतं म्हणजेच अंतःकरण कसं झालं? विशेषण आत साठण्याचं साधन येते, म्हणून त्याला काय म्हणायचं? अंतःकरण. ते कसं होतं तर ते अपंचीकृत, म्हणजे पंचीकृत आणि अपंचीकृत याच्यामध्ये फरक आहे. पंचीकृत म्हणजे भेसळ झाली आणि अपंचीकृत अजून भेसळ झालेली नाही. ऐक नाही, भेसळ होण्याच्या आधी आपण होतो ना, हे वाटण्याच्या आधी आपलं काढून घ्या चांगलं चांगलं चांगलं, ऐक नाही, नंतर लोकांना वाटून टाका काय असेल, आधी शेलका माल काढून घ्या. तसं हे अंतःकरण कसं आहे? शेलक्या मालाचं म्हणजे सार असणाऱ्या सगळ्याचं काय अंतःकरण तयार केलेलं आहे, म्हणून त्याला सत्व म्हणलं जातं. अंतःकरणाला कधी कधी सत्वही अशा पद्धतीनं म्हटलं जातं. म्हणून ते भेसळीतून तयार झालं नाही, अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून, ऐक नाही, सत्वांश त्याच्यामध्ये जास्त करून त्या मिलित सत्वांशापासून हे अंतःकरण तयार झालेलं आहे. आणि घट पट मठ हे सत्वांशापासून निर्माण झालेले आहेत का? आणि अंतःकरण झाले का नाही सत्वांशापासून निर्माण? अंतःकरणाला सत्व म्हणू शकता, ऐक नाही, पण घटपटाला सत्व म्हणता येईल का? म्हणताच येणार नाही. बघा आता पंचमहाभूताची कार्य जशी घटपटादी जड पदार्थ आहे तसे अंतःकरण हे भूत कार्यच आहे, ऐक नाही, म्हणजे पंचमहाभूताचंच कार्य आहे. असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जसे जीव म्हणवयाचे तसे घट विशिष्ट चैतन्यास जीव म्हणणे प्राप्त आहे, ऐक नाही. आता तुम्ही काय म्हणाल, अहो की अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जसे जीव म्हणायचे, ऐक नाही, अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणा बरं, जीव म्हणता आलं, ऐक नाही, आणि घट विशिष्ट चैतन्यास जीव म्हणता येईल का? म्हणा बरं, येईल का म्हणता? घट विशिष्ट चैतन्य तिथं जीव म्हणा, पट विशिष्ट चैतन्य तिथं जीव म्हणा, आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य तिथं जीव म्हणा, हा तिथं म्हणता येईल जीव, आणि घटापाठाच्या ठिकाणी म्हणता येईल का? बरं, आता अंतःकरणाने संकुचित नाही केलं का? अंतःकरणाने सर्वव्यापक चैतन्याला संकुचित केलं का नाही? आणि घटाने केलं का नाही? म्हणा ना, घट उपय चैतन्य. अहो चैतन्य तर सगळीकडे व्यापलं का नाही? विठ्ठल जळी सडे भरला, ऐक नाही, मग म्हणा बरं, घट उपय चैतन्य. घटाचे उपद लावले का नाही? पट उपय चैतन्य. पटाचे उपद लावले का नाही? मठ उपय चैतन्य, ऐक नाही, हे ग्रंथ उपय चैतन्य, असं तुम्ही म्हणू शकता की नाही? म्हणजे त्या पदार्थाने त्याला संकुचित केलं, विशिष्ट झालं का नाही? आता तुम्ही म्हणा बरं, घटापाशी जीव आहे, पटापाशी जीव आहे, असं म्हणता येईल का? असं म्हणता येत नाही ना. आणि अंतःकरणात जीव आहे असं म्हणता येतं का नाही? म्हणता येतं, ऐक नाही. म्हणून अंतःकरण, आता तुम्ही जर असं म्हणलं सगळं पंचमहाभूताची कार्य आहे, अंतःकरण सुद्धा पंचमहाभूताची कार्य आहे, आणि ज्या ज्या पदार्थाने त्याला संकुचित केलं तिथं तुम्ही जीव म्हणा. अंतःकरणाच्या ठिकाणी जीव म्हणता येतो, पण घटपटाच्या ठिकाणी जीव म्हणता येत नाही. पण अंतःकरणाच्या सापेक्षी त्याला जर म्हणायची वेळ आली तर म्हणा बरं, म्हणताच येत नाही, ऐक नाही. पंचमहाभूताची कार्य जशी घटपटादी जड पदार्थ आहे तसे अंतःकरणही भूतकार्य आहे. असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जसे जीव म्हणवायचे तसे घट विशिष्ट चैतन्यास जीव म्हणणे प्राप्त आहे, का नाही? म्हणणं प्राप्त आहे, पण प्राप्त होईल का? पण घट विशिष्ट चैतन्यास
कोणी जीव मानत नाही. आणि जर जीव म्हणायला जर गेलं तर त्याला लगेच म्हणावं लागेल तुला आता भरती करावं लागेल कदाचित, आहे का नाही. म्हणजे विचारसागर शिकून तू जर गटाच्या ठिकाणी पाटाच्या ठिकाणी जीव म्हणू लागला, आहे का नाही, तर त्याचा जीवपणा कसा नष्ट होईल बरं. घटाच्या ठिकाणी आलेला घट विशिष्ट चैतन्य त्याच्यातला जीवपणा नष्ट होईल का. आणि त्याला मुक्त तरी होता येईल का. अहो त्याला मी मुक्त व्हावा अशी इच्छा तरी होईल का. होणार नाही. पण अंतःकरणात होईल का नाही. बरं घटाच्या ठिकाणी कोणतं संस्कार मानणार तुम्ही, कोणत्या जन्माचा संस्कार मानणार आहे, मानू शकत नाही, ऐक नाही. आणि अंतःकरणाच्या ठिकाणी मानता येईल का नाही, मानता येईल. मग अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणून त्याला मुक्त करता येईल. घटाच्या ठिकाणी मग मुक्त करता येईल का, मुक्त मात्र करता येणार नाही. पण घट विशिष्ट बघा, हे तुमचं जर लक्षात नाही ना आलं तर परत वारंवार विचार वाटलं तर. आता मला याच्या स्क्रीनवरती तुम्हाला आता हे रेकॉर्डिंग येणार आहे, तुम्हाला हे कळेल का हे स्क्रीनवरती किती लोक आपला माईक बंद बोलतात बरं का लोक, पण आपलं ते व्हिडिओ बंद करतात. तुम्ही जरा थोडं सावध व्हा ना, अजून स्वतःला झोकण्याचा प्रयत्न करा ना. जितकं तुम्ही स्वतःला झोकून द्याल ना तितकं तुम्ही लवकर लवकर ह्या विचारामध्ये ना तयार व्हाल. कुठं आलो, हा. पण घट विशिष्ट चैतन्यास कोणी जीव मानित नाही. फक्त अंतःकरण विशिष्टास जीव मानतात, ऐक नाही. फक्त कशाला मानतात, जे अंतःकरण विशिष्ट आहे. विशिष्ट म्हणजे काय, उपाधीने युक्त का विशेषणाने युक्त. हा, विशेषणाने. याच्यातच किती मला आनंद वाटतं का तुम्ही उपाधी म्हणत नाही, बरोबर विशेषणच म्हणतात. म्हणजे किती सावध होऊन ऐकत आहे. फक्त अंतःकरण विशिष्ट असं जीव मानतात. याकरिता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास म्हणून या बघा यामुळं बरं का, याकरताच काय म्हटलं की जड पदार्थाहून. जड पदार्थ म्हणजे कोणते म्हटलं आता आपण, जड पंचमहाभूताचे कार्य घटपट त्याहून हे अंतःकरण कसं आहे, स्वच्छ आहे, ऐक नाही. हे अंतःकरण कसं आहे, त्यापेक्षा स्वच्छ आहे, चांगलं आहे, निर्मळ आहे. आणि ते मात्र तितके निर्मळ नाही. स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून साभास अंतःकरण. साभास अंतःकरण काय म्हटलं, कारण कशाचा आभास मांडला त्याच्यामध्ये, आभास म्हणजे केवळ सावली. पण साभास का म्हटलं तिथं, साभास शब्दाने काय लक्षात घ्यायचं, साक्षीचं पडलेलं प्रतिबिंब, सावली, ऐका ना. यालाच आपण काय म्हणतो, साभास असं म्हणतो. किंवा त्याला फल पण म्हणू शकतो काय आपण, त्याला फले असं म्हणू शकतो आपण, ऐक नाही. साभास अंतःकरण विशेषण मान्य अवश्य आहे. आता पुढं पहा. जड पदार्थ आणि अंतःकरण ही पंचमहाभूताची कार्य असतात, ऐक नाही. जड पदार्थ म्हणा, अंतःकरण म्हणा, हे सगळे काय पंचमहाभूतामध्येच मोडलं जातं, आहे का नाही. त्याच्यात काही बदल होत नाही, कार्य असतात. अंतःकरणातच आभास का मानावा. पण प्रश्न उपस्थित होतो, तुम्ही अंतःकरणातच आभास का मानता, घटापटाच्या ठिकाणी आभास का मानत नाही. तिथं आहे का नाही आभास, आहे ना. घटात आभास आहे, पटात आभास आहे. आभास तर मानावंच लागेल तुम्हाला, आहे का नाही. पण तो आभास मानून तिथं त्याला जीव मानता येत नाही. कारण का जीव मानता येत नाही, त्याचं कारण आता पुढं आपल्याला सांगता येईल. आता लगेच सांगितल्याच्या नंतर पुढच्या मुद्द्याला महत्त्व राहणार नाही. म्हणून जसा मुद्दा चालला ना तसं सांगायचं आपण. आणि अनुवाद करताना मग उद्या पटकन सांगू आपण वाटलंच तर. जड पदार्थ आणि अंतःकरण हे पंचमहाभूताचे कार्य असतात. अंतःकरणातच आभास का मानावा असे कोणी म्हणेल तर आरसा आणि भिंत पृथ्वीचीच कार्य आहे. बघा आता आरसा कशातून निर्माण होतो, आकाशातून तर नाही निर्माण होत, ऐक नाही. तो पृथ्वीचंच कार्य आहे. म्हणजे ते सिलिकॉन काय, ती वाळू असते ना, वाळू असते, ऐक नाही. ती वाळू गरम करायची, त्याच्यातूनच आरसा तयार करायचा, ऐक नाही. आणि तीच वाळू रीती, तिचं पण आपण भिंत वगैरे बांधतो का नाही. ते वाळू सिमेंट वगैरे घातलं त्याच्यात भिंत होते का नाही त्या वाळूची. आणि ती वाळू जर वितळवली तर तिची कास्त तयार होते, आहे का नाही. फरक आता बघा बरं, ती भिंत पण आहे, त्याच्यात सिमेंट अमुक तमुक सगळं घातलं, आहे का नाही. काही प्रक्रिया नाही, काय नाही, काय नाही. त्याच्यामध्ये आपण आपलं मुख पाहिलं तर त्याच्यात भिंतीत आपलं मुख दिसेल का आपल्याला, नाही दिसणार. आणि आरशामध्ये आपण आपलं मुख पाहिलं तर दिसेल का नाही. मग भिंतीपेक्षा आरसा स्वच्छ झाला का नाही, भिंतीपेक्षा आरसा स्वच्छ आहे. पण हे सगळे पृथ्वीचेच कार्य आहे का नाही. भिंतही पृथ्वीचं कार्य आहे आणि आरसा सुद्धा कशाचं आहे, पृथ्वीचंच कार्य आहे, असं लक्षात येतं. तर पहा, तर आरसा आणि भिंत पृथ्वीचीच कार्य असतात. पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूची भिंत आहे आणि भिंत कशाची, पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूपासून काय झालेली आहे, अणू म्हणजे ते छोटे छोटे कण, आहे का नाही, त्याच्यापासून काय झालेले आहे, भिंत झालेली आहे. आणि स्वच्छ परमाणूचा
आरसा आहे आणि आरसा कसा आहे स्वच्छ परमाणूचा असल्यामुळं भिंतीवर प्रतिबिंबित होत नाही. म्हणून त्यामुळं काय म्हटलं स्वच्छ परमाणूचा आरसा असल्यामुळं भिंतीत प्रतिबिंबित होत नाही आणि म्हणून आरशामध्ये प्रतिबिंबित होतं पण भिंतीमध्ये मात्र ते प्रतिबिंबित होत नाही. म्हणजे आपलं मुख आपल्याला भिंतीत पाहायला मिळत नाही, आरशामध्ये पाहायला मिळतं आणि आरशात होते आणि आरशामध्ये आपलं प्रतिबिंबित ते होते. त्याप्रमाणे घटादी पदार्थ आणि अंतःकरण ही दोन्ही पंचमहाभूताची कार्य असली तरी बघा त्याचप्रमाणे आता ते घटादी पदार्थाला तुम्ही जीव का म्हणत नाही, अंतःकरणालाच त्या ठिकाणी जीव का म्हणता? ऐक नाही, घटातही आभास आहे, अंतःकरणातही आभास आहे, अंतःकरणातच का म्हणता, घटादीच्या ठिकाणी का म्हणत नाही? त्याचं कारण सांगितलं की त्याप्रमाणे घटादी पदार्थ आणि अंतःकरण हे दोन्ही पंचमहाभूताची कार्य असली तरी भूतांच्या तमोगुणाचे कार्य घटपटादी आहेत आणि सत्वगुणाचे कार्य अंतःकरण आहे. आता बघा हाय पृथ्वीच आहे पण पृथ्वीमध्ये सत्व तम रज हे आहेत का नाही? आहेतच आहे त्या ठिकाणी. मग तमोगुणाचं कार्य काय झालं? अंतःकरण. आणि सत्वगुणाचं कार्य काय झालं? भिंत. असं म्हणू शकतो की नाही आपण? नाही, सत्वगुणाचं कार्य अंतःकरण आणि तमोगुणाचं कार्य भिंत. म्हणूनच अंतःकरणाला सत्व म्हटलं गेलं का नाही? अंतःकरणाला म्हणूनच सत्व असं त्या ठिकाणी म्हटलं का सत्वगुण त्याच्यामध्ये अधिक आहे का नाही असं म्हणायचं. तरी भूतांच्या तमगुणाचे कार्य घटपटादी आहे, घटादी पदार्थ आहेत आणि सत्वगुणाचे कार्य अंतःकरण आहेत. म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही. म्हणून आभास नाही का तिथं? आहे ना, संकुचित केलं नाही का? आहे ना, पण होतं का? प्रतितील येतं का आपल्याला? येत नाही ना. बरं नाही असं म्हटल्याच्या नंतर मग तुम्हाला म्हणता येईल का घट उपहित पट उपहित? ज्या अर्थी म्हणता तुम्ही चैतन्याची ओळख करून देण्याकरता तिथं त्यांनी संकुचित केलं हे मान्य आहे, पण आभास होताना प्रतितीला दिसतं का तुम्हाला? दगड म्हणला का आज मला मुक्त करा असं म्हणला का कधी? म्हणत नाही तो ना असे. आणि ते तमोगुणाचं, तमोगुण म्हणजे काय? आळस पडून राहणं, त्याला किती आवाज दिला तर जागा न होणं, हाच आळस आहे, हाच तमोगुण आहे. साधू संतांना जर म्हटलं ना काय कुठं गेले होते, काय करता? म्हणले तम भोगत होतो, 1 तास तम भोगला. ते म्हटले नाही 1 तास झोपलो, म्हणजे तमगुणात मी होतो असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे तमगुण काय? नुसतं पडून राहणं आणि दुःख स्वतःला त्या ठिकाणी निर्माण करणं. जो मनुष्य तमगुणामध्ये राहतो ना तो दुःखी जास्त होत असतो, लक्षात घ्या. आणि जो सत्वगुणामध्ये राहतो ना तो सुखी होतो. ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय म्हणजे गीतेचा ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय वाचला की सत्वगुण किती सुखाला कारण होतो आणि तमगुण किती दुःखाला कारण होतो हे लक्षात घ्या. तुम्ही जितकं सत्वगुण वाढत चालाल की नाही तेवढं तुम्हाला सुख 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 वाढत चालतं आणि तमगुण जितकं वाढवणार की नाही तेवढं तुम्हाला दुःख 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 पदरी तमगुणाचं कार्यचे दुःख आहे का नाही. म्हणून जर सुखात जर यायचं असेल तर सत्वगुण वाढवलाच पाहिजे आपण त्या ठिकाणी. म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही आणि अंतःकरणात होतो. याकरता साभास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहे. आता इथं चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहे. का योग्य आहे? वेळ आता होता आला की नाही? होईल महाराज, मला वाटतं पुढचा मुद्दा होईल 5-10 मिनिटामध्ये होऊ शकतो मुद्दा, आहे की नाही? अहो आता याच्यामध्ये काय तुम्हाला काही कुठं काठीने वाटलं का? सरळ मुद्दा आहे. 5-10 मिनिटामध्ये हा मुद्दा होऊन जाईल. म्हणजे मग उद्या आपल्याला आहे ना पुढचा मुद्दा पाहता येईल बारकाईनं, पटकन आपला ग्रंथ पण उरकून जाईन वाटलं असतं. आता बघा परिच्छेद क्रमांक 51. आता अंतःकरणातच आभास का मानावा, अंतःकरणातच जीव का मानावा, त्याचं कारण काय? त्याचं कारण थोडक्यात आता मी सांगतो, लक्षात घ्या म्हणजे पुढचा मुद्दा सोपा होईल. आता सूर्योदय व्हायला का नाही, परत तुम्ही वारंवार ऐकलेला आहे तो मुद्दा, असं नाही का ऐकत नाही असं नाही. आता घरामध्ये काय होणार आहे? उजेड येणार आहे, प्रकाश होणार आहे का नाही? होणारे प्रकाश. आता काय होतं की समजा हा प्रकाश वगैरे सगळा झाला, घरामध्ये उजेड पडला, सगळ्या भिंती वगैरे चकाचक दिसल्या, घरामध्ये एखादं कुठंतरी छिद्र असेल त्याच्यात सूर्याचं काय पडतं, परत एक प्रकाशाचं कवडसं पडतंय का नाही. आता घरात जो पहिला सामान्य प्रकाश आहे का नाही त्याच्यात समजा कवडसा पडतो की नाही, तो त्याचा प्रकाश जास्त असतो की नाही सामान्य प्रकाशापेक्षा. तसं घट पट हे सगळे पदार्थ चैतन्याने प्रकाशित आहे का नाही, पण ते सामान्य चैतन्य आहे. आणि विशेष चैतन्य म्हणजे काय?
तो कवडसा जसा घरामध्ये पडावा, त्याचा प्रकाश विशेष असावा. म्हणजे एक सामान्य प्रकाश त्याच्यामध्ये आहे आणि दुसरा विशेष प्रकाश त्याच्या ठिकाणी आहे. त्यालाच आपण साबास अंतःकरण असं म्हणू शकतो की नाही, आणि त्याला जीव असं म्हणू शकतो की नाही, म्हणू शकतो. नाही कवडचं लक्षात आलं तर बाहेर आरसा ठेवायचा, आरशाचं सूर्याची किरण त्यावरती पडून ते परावर्तित कुठं होतात, घरात भिंतीवरती होतात. बरोबर आहे की नाही. तो विशेष प्रकाश त्याच्यामध्ये पाहायला मिळतात की नाही. म्हणजे एक सामान्य प्रकाश तर प्रत्येक वस्तूवरती आहेच आहे, परंतु एक विशेष प्रकाश ज्याच्यावरती पडतो त्यालाच साबास अंतःकरण असं म्हणू शकतो की नाही, त्याला जीव असं म्हणू शकतो की नाही. मग घटापटाला जीव म्हणता येईल का, पण अंतःकरणाला जीव म्हणता येईल का नाही, म्हणता येईल. बघा आता विचार, सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखीन एक कवड सापडला आरशातील, त्याला कवडसा म्हणू शकतो आपण. अजून तुम्हाला काही शब्द आठवला तर आपण सोपी भाषा कोणती त्याला आरशिशी वगैरे असं काहीतरी म्हणतो. आता प्रत्येक भागानुसार काही वेगळा शब्द असेल त्याला, बरोबर ना, असंच आपण जवळजवळ म्हणतो. त्याच भिंतीवरील आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कवडसा पडला असता कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कवडसा दुसरा प्रकाश. बघा आता, एक सामान्य प्रकाश म्हणजे सूर्याचा जो सगळीकडे जो प्रकाश असतो त्याला आपण काय म्हणतो, सामान्य प्रकाश, आणि दुसऱ्याचा परावर्तित झालेली किरण कवडसा, आहे की नाही. हा दुसरा कोणता आहे, हा सामान्य प्रकाश म्हणावा लागेल का, याला विशेष प्रकाश म्हणावं लागेल. विशेष म्हणजे सामान्य प्रकाश आणि विशेष प्रकाश असे दोन प्रकाश त्याच्यामध्ये असतात, हे लक्षात घ्यायचं. जेव्हा आपला देह पडतो की नाही, तेव्हा ते देह पडताच्या नंतर आपलं काय जातं बरं, चैतन्य निघून जातं का अंतःकरण जात असतं, का सूक्ष्मदेहाचाच नाश होत असतो, आपलं सूक्ष्मदेहच त्या शरीराला सोडून जात असतो. अंतःकरण निघून जातं का नाही, वायुर्गंधाने. मग अंतःकरण जर निघून गेलं तिथून, ठीक आहे ना, अंतःकरण गेलं, अंतःकरण गेल्याच्या नंतर तो त्या चैतन्याचा विशेष प्रकाश पडन का आता त्याच्यावरती, त्या शरीराच्या ठिकाणी, आणि मग तो जिवंत तरी राहील का, नाही ना, राहू शकत. जर अंतःकरण जर तिथंच राहिलं, त्या शरीरातच राहिलं समजा, ऐक नाही, तर ते जिवंत राहील का नाही, तो मग त्याची हालचाल होईल का नाही, त्याची हालचाल होईल. मग आता काय झाला, अंतःकरण गेलं, विशेष प्रकाश पण निघून गेला का नाही, मग सामान्य प्रकाश तिथं आहे का नाही, सामान्य प्रकाश तिथं आहे, मग तो हालचाल करतो का, घटापटाप्रमाणे तो हालचाल करू शकत नाही. मग कधी हालचाल करू शकतो, जोपर्यंत ते अंतःकरण त्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत त्याचा विशेष प्रकार कुठे, त्या प्रकाश कुठे, त्या शरीरामध्ये आहे, म्हणजे तो जिवंत आहे, तो जीव आहे असं आपण म्हणू शकतो. चला, कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश. आता जो कवडसा तिथं पडला की नाही, तिथं आधी सामान्य प्रकाश होता की नाही, आधी सामान्य प्रकाश आहेच त्या ठिकाणी. सामान्य प्रकाश आणि कवडशाचा दुसरा असणारा विशेष असणारा प्रकाश त्या ठिकाणी असतो. असे दोन प्रकाश भिंतीवर होतात आहे का नाही. असे किती झाले, भिंतीवरती दोन प्रकाश झाले. आता इथं दोन त्या ठिकाणी काय, चैतन्याचे आभास आपल्याला या ठिकाणी पाहिजे, कुठं, अंतःकरणात. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश, जड पदार्थावर घटापटावरती पडलेला प्रकाश आहे का नाही, तो सामान्य प्रकाश आहे, त्याचा काही जास्त प्रकाश नाही, आहे का नाही. तसा अंतःकरणावरती पूर्वीचा तो प्रकाश आहे का नाही, आहेच आहे पूर्वीचा प्रकाश. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आभासाचा आणखीन दुसरा प्रकाश असतो, आणि आभासाचा आणखीन कोणता दुसरा प्रकाश, हा सामान्य म्हणायचा, त्याला विशेष म्हणायचा, आता विशेष प्रकाश म्हणायचा. आणि आभासाचा आणखीन दुसरा प्रकाश आहे. अशा दोन प्रकाशांनी युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावं. म्हणून अंतःकरण विशिष्ट चैतन्यासच प्रमाता का म्हणावं, कधी म्हणावं, तर प्रश्न तयार केला तर इथे उत्तर वरीलप्रमाणे सांगायचं. अशा दोन प्रकाशांनी युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यासच प्रमाता म्हणावा. जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही, तिथे फक्त सामान्य प्रकाशच असते. हा विशेष प्रकाश मात्र नसतो, म्हणजे दुसरा प्रकाश त्या ठिकाणी नसतो, म्हणून त्या ठिकाणी जीव असं म्हणता येणार नाही, आहे का नाही. मग ते घट विशिष्ट आहे का नाही, आहे, पण घट विशिष्ट असलं पण प्रकाश एक आहे, एक असतो का दोन असतो, तिथं एकच असतो,
म्हणून दोन जर असलं तर मग तिथं पण आपण त्याला जीव म्हणतो आहे का नाही, तिथं जीव म्हणता आलं असतं. पण का म्हणू शकत नाही? ते तमोगुणाचं कार्य आहे का सत्वगुणाचं कार्य आहे? तमोगुणाचं. म्हणून म्हणता येणार नाही. आणि होईल का हे शक्य दोन प्रकाशाचं? होऊ शकत नाही. फार कठीण नाही ना तुम्हाला हा मुद्दा वाटत काही? सोपं आहे ना मुद्दा? ठीक आहे. जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. हा नाही घालायचा. चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. औषधवादात आता बघा, औषधवाद किती कठीण आहे किंवा विसंगत होऊ शकतो. मंद बुद्धी पुरुषाला, कुशाग्र बुद्धी पुरुषाला ते जुळू शकतो, पण मंद बुद्धी पुरुषाला हे जुळू का शकत नाही? त्याचं कारण देतात की बाबा की औषधवादात अंतकरणात आभास मानित नसल्यामुळं अंतकरणाप्रमाणेच घट विशिष्ट, शरीर विशिष्ट किंवा भिंती विशिष्ट चैतन्यास प्रमाता मानावा लागेल, आहे का नाही? त्याचा तुम्ही औषधवाद जर म्हटल्याच्या नंतर किती दोष येऊ शकतो बरं? असा दोष होऊ शकतो की नाही की अंतकरणाप्रमाणे काय, अंतकरणाचा साबास मानित नसल्यामुळं तुम्ही साबास मानता का अंतकरणात? नाही मानत. मग आता घटात आहे का साबास विशेष प्रकार? पटात आहे का, भिंतीत आहे का, कशात आहे का? कशातच त्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणून प्रमाता म्हणावं लागेल. म्हणून तिथं सुद्धा तुम्हाला प्रमाता म्हणावं लागेल. पण म्हणता येईल का? म्हणता येत नाही. म्हणून औषधवादात अंतकरणात आभास मानित नसल्यामुळे अंतकरणाप्रमाणेच घट विशिष्ट, शरीर विशिष्ट किंवा भिंती विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावं लागेल. पण हे मात्र काय होतं? अनुभवाच्या विरुद्ध. आहे का कोणाला अनुभव याचा? आता काय आपण हे चैतन्य पाहिलं का, अंतकरण पाहिलं का? पण हे डोळ्यासमोर सगळं तयार झालं की नाही आपल्या, आणि त्याचा विचार होऊ लागलाय का नाही? म्हणजे जी गोष्ट आपल्याला विचारात येऊ शकत नाही, ते विचारात आली, ते कल्पित चित्र उभं राहिलं, ऐक नाही, अंतकरण का होईना आपण काहीतरी कल्पित तयार केलं का नाही, चैतन्य काहीतरी तयार केलं का नाही, आणि त्याचा व्यवहार तिथं होऊ लागला का नाही? आणि हे कशाने होऊ लागला? या अक्षराने होऊ लागला. मग हे अक्षराने आपल्यावर उपकार केले का नाही? का या अक्षरालाच त्या ठिकाणी शब्दब्रह्म म्हटलं जातं. शब्द ब्रह्म म्हणले जाते. हा, हे शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती शुभेच्छा, ही शब्दाची असणारी काय आहे? मूर्ती आहे. आपण वाणीतून ही वाङ्मय मूर्ती तयार केलेली आहे. ही आपल्यावरती काय करते? कृपा करत असते. म्हणून आपल्या लक्षात आलं की नाही की हा शब्द शस्त्र आहे आणि कृपा नाही करते का शब्द आपल्यावरती? शब्द बहुसार उपकाराची राशी पुष्कळ. शब्द हे सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण मानले की नाही आपण? तत्वमसी या महावाक्याचा उपदेश या शब्दानेच होतो ना, आपल्याला शब्दानेच होतो. ठीक आहे. आता त्याच्यात तुम्हाला काही कोण वाटतं का बा विसंगत झाल्यासारखं, लक्षात आल्यासारखं नाही, असं काय आहे का? नाही काय वाटत ना? ठीक आहे, चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी.